आरक्षण बचाओ संघर्ष समन्वय समिति चंद्रपुर की ओर से किस संदर्भ में धरना आंदोलन किया गया और इस दौरान आंदोलनकर्ताओं ने क्या मांग की, चलिए देखते हैं इस खबर में। अनुसूचित जाति जनजाति आरक्षण वर्गीकरण निकाल के विरोध में भारत बंद के समर्थनार्थ जिलाधिकारी कार्यालय के सामने आरक्षण बचाओ संघर्ष समन्वय समिति चंद्रपुर की ओर से धरना आंदोलन किया गया। आंदोलनकर्ता इस आंदोलन में बड़ी संख्या में शामिल हुए थे। तो आइए सुनते इस संदर्भ में आंदोलनकर्ताओं ने क्या जानकारी दी। आज दिनांक 21/8/2024 ला भारत बंदच्या निमित्तानं या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने SC/ST च्या संदर्भामध्ये उपवर्गीकरण आणि नॉन क्रिमिनलच्या संदर्भामध्ये जो निर्णय दिला तो अत्यंत घटनाबाह्य आहे, संविधानाला अनुसरून नाही। यामुळे तमाम देशातील बहुजनांना आणि शेड्यूल ट्राइब शेड्यूल कास्टच्या लोकांना विशेष करून यामध्ये भांडणे लावण्याचा प्रकार, त्यांना वगळण्याचा प्रकार आणि केंद्र शासन एकीकडे स्पष्ट सांगतो की संविधानाच्या आर्टिकलनुसार 41 आणि 42 मध्ये 341 आणि 342 मध्ये त्या घटनेच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाला तो अधिकार नाही। हा केवळ मात्र वर्गीकरणाचा, त्याशिवाय नॉन क्रिमिनलच्या संदर्भामध्ये इतर निर्णय घेण्याचा अधिकार हा संसदेचा असताना देखील संसदेच्या निर्णयामध्ये ढवळाढवळ करणे म्हणजे या देशातल्या SC/ST ना संपवण्याचा हा कटकारस्थान आहे। म्हणून या ठिकाणी जो निर्णय झालेला आहे तो निर्णय रद्द झाला पाहिजे आणि ज्यांच्या अधीनस्थ निर्णय होतो त्यांना आपण भूमा दिली पाहिजे आणि संपूर्ण खऱ्या अर्थाने हा संपूर्ण बहुजन समाजाचा थट्टा आहे आणि म्हणूनच तमाम बहुजन वर्ग या ठिकाणी भारत बंदच्या या ठिकाणी विरोधामध्ये सर्व उतरलेला आहे। न्यायालयाने याचा सर्वोच्च म्हणजे 6 आणि 1 फरकाने जो निर्णय जो दिलेला होता या संदर्भात निश्चितपणे पुनर्विचार करून तमाम बहुजनांना न्याय द्यावा अशी आमची सर्व आदिवासी सामाजिक संघटना, पुरोगामी संघटना, मानवतावादी संघटना, चंद्रपूर शहरातल्या संपूर्ण या वैचारिक ज्या संघटना आहे या सर्व संघटना या ठिकाणी येऊन या ठिकाणी धरणेला पाठिंबा देत आहेत। आज आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने कलेक्टर ऑफिस समोर आम्ही सर्व पक्षीय सर्व संघटना यांच्या वतीने एक दिवसीय धरणं आंदोलनाचा इथे कार्यक्रम घेतलेला आहे। आज जे सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे SC/ST च्या संदर्भातला SC/STचं उपवर्गीकरण क्रिमिलेअरचा हे त्या 500 पानाच्या याच्यात क्रिमिलेअर किंवा ह्या नको होतं उपवर्गीकरण वगैरे, पण त्यांनी जो निर्णय दिला अतिशय असंवैधानिक असा निर्णय दिला आहे। जेव्हा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला जे संविधान दिलं त्या संविधानाच्या अनुसार तो निर्णय द्यायला पाहिजे होता, पण त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही आज सर्व लोक या ठिकाणी जमलेलो आहोत आणि इथून आम्ही महामहिम राष्ट्रपतीला निवेदन देणार आहोत, पंतप्रधानांना निवेदन देणार आहोत की आता दुपारच्या वेळेस आणि मार्फत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत त्यांना जाईल आणि हे जे मागण्या आहेत आमच्या 6 मागण्या आहेत इथे, त्या 6 मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे आणि त्यासाठी अगर त्यांनी लवकरात लवकर अगर नाही केलं तर याच्यापेक्षा आम्ही मोठं आंदोलन करू। एवढंच इथे बोलतो। धन्यवाद। जय भीम। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।